माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे। आजारी आणि वयोवृद्ध बापाला ट्रस्टकडे सोडून स्वतः बेपत्ता झालेल्या मुलाचा सध्या मानपाडा पोलीस शोध घेत आहेत। ही घटना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। प्रेम राजकुमार वय अंदाजे 70 वर्ष असे वृद्धाचे नाव असून त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना एक सामाजिक ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र या वृद्धाची स्थिती अत्यंत दयनीय होती। त्यांना ना अन्न दिले जात होते ना पाणी। त्यांची कोणतीही जबाबदारी न घेता त्यांचा मुलगा त्यांना तिथे सोडून गेला होता। जेव्हा ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी वृद्धाच्या प्रकृतीकडे लक्ष दिले तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला। मानपाडा पोलिसांनी त्वरित पुढाकार घेत प्रेमराज कुमार यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जन्मदात्या बापाला पोटचा मुलगा सोडून गेल्याने सर्वत्र चर्चा व्यक्त केली जात आहे। मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित मुलाचा शोध सुरू आहे। मुलावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। नमस्कार। सर्वप्रथम त्यांचे नाव प्रेमराज गोकुळचंद कुमार असे आहे। ते 67 वर्षाचे आहेत, वृद्धग्रस्त आहेत। त्यांना ॲक्च्युली आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट इथं आणण्यात त्यांच्या मुलांनी आणलं होतं, जिथं त्यांना डाव्या उजव्यावरच्या खांद्याचा म्हणजे हाड फ्रॅक्चर आहे असं डायग्नोसिस झालं होतं आणि तिथं उपचार चालू होते। पण त्यांना त्याच्या उपचारादरम्यान पोलीस नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले व घेऊन आलं तसं आमच्या इथल्या डॉक्टरांनी पण कॅज्युअल्टीच्या त्यांना तपासले व तसेच त्यांचे पण सेम निदान असल्यामुळे त्यांना काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले, जेणेकरून त्यांना व्यवस्थित पुढची योग्य ती सेवा मिळावी। तसेच सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील त्यांना पाहिल्यात व योग्य ते औषधोपचार करून त्यांना ॲडमिशनची गरज नाही व त्यांना बेल्ट बांधून औषधं देण्यात आलेत व पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांनी परत आमच्याकडे संदर्भित केलेले आहे व सध्या तो पेशंट आता आमच्याकडे आलेला असून परत आमच्या मेल वॉर्डमध्ये तो इथे ॲडमिट आहे। त्याची कंडिशन सुस्थितीत आहे, पण त्याच्याबरोबर कोणीही नातेवाईक त्याचा नाही आहे आणि त्याचे औषधोपचार आमच्याकडून सगळेच चालू आहेत। नाही, आम्ही आमचा इलाज पूर्ण करणार। जो काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आम्ही शेवटपर्यंत त्यांना करतच राहतो। त्यांची कंडिशन चांगली होणे हेच आमची इच्छा आहे। मग आम्ही पोलिसांनाच कळवणार की हा पेशंट पूर्णपणे ठीकठाक आहे, त्याची योग्य ती कारवाई आपण मग पुढे प्रस्तावित करायची। नाही, मला जेवढी कल्पना दिली आहे तेवढे त्यांना फक्त आश्रय ट्रस्टमधून पोलीस घेऊन आले, बाकी मुलगा कोण आहे वगैरे याची काही कल्पना मला नाही आहे। दिनांक 2 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पेशंट नामे प्रेमराज गोकुलचंद कुमार वय 67 वर्ष, राहणार गंगोत्री सोसायटी, गुप्ते रोड, विष्णुनगर, डोंबिवली पश्चिम यांना त्यांचा मुलगा राकेश कुमार याने आश्रय चॅरिटेबल हॉस्पिटल MIDC डोंबिवली या ठिकाणी अधिक उपचारासाठी ॲडमिट केले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी राकेश कुमार हा हॉस्पिटलमध्ये आला नाही, वडिलांची देखभाल केली नाही। त्यानंतर हॉस्पिटलने त्याची वाट बघितली आणि दिनांक 5 जुलै 2025 रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली की राकेश कुमार हा त्याच्या वडिलांना देखभाल करण्यासाठी आला नाही, म्हणून मानपाडा पोलिसांनी सदर व्यक्तीला अधिक उपचारासाठी ताब्यात घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे ॲम्ब्युलन्सने पाठवले। तिथून सायन हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले। सायन हॉस्पिटलकडून परत त्यांना शास्त्रीनगर येथे आणण्यात आले, शास्त्रीनगर हॉस्पिटलला, आणि त्यांच्यावर दिनांक 6 जुलै 2025 रोजीपासून अधिक उपचार चालू आहे। मुलगा राकेश कुमार हा पैसे जमा करण्यासाठी पुण्याला जातो असं सांगून तो निघून गेलेला आहे आणि त्यांनी जाताना घराची चावी सोसायटी कमिटीकडे दिलेली आहे। याबाबत आम्ही अधिक तपास करत असून राकेश कुमार यामध्ये काही निष्काळजीपणा काही दिसून येत असल्यास आम्ही त्याच्यावर रितसर कारवाई करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।